हे आत्ता जे सगळं होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे होतंय। तू माझं घर फोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस। आज हा जो सतीशला अटॅक आलाय ना हाही तुझ्यामुळे आलाय, कळलं? तू जबाबदार आहेस या सगळ्याला। कमळे, कमळे, आई प्लीज, प्रत्येक गोष्टीचं खापर कमळीवर फोडणं बंद कर आता। तुझ्याशी बोलत नाहीये मी। जी व्यक्ती या सगळ्याला जबाबदार आहे ना तिच्याशी बोलतेय। अहो मॅडम, काय चाललंय तुमचं? एवढ्या मोठ्याने का बोलताय? इतक्या लोकांना आयसीयू जवळ थांबायची परवानगी नाहीये। चला बाहेर जाऊन बोला। कमळे, कमळे, कमळे। डॉक्टर, डॉक्टर, तुम्ही ते लहान मुलीला बघितलं का? कुठं आत्ता एक लहान मुली गेली। हा, इथे लहान मुलीचं वॉर्ड नाही, ते खाली आहे, सरळ जा लेफ्टला। इथून असं? हा, इथे सरळ जा। पण माझी कमळच होती ना ती, माझ्या कमळीला बघितलं ना। ते काकी, नाही सांगू त्या माझ्यासोबत आहेत। शकत। चल अगं तू इकडे काय करायली आहेस? अगं माझी कमळी होती तिकडं। चल चल तिकडे जाऊया, चल चल। अगं नाही ते घेऊन गेले ना। अगं इकडे आहे, चल कमळी, चल चल। अगं मॅडम चला प्लीज बाहेर जा। एक मिनिट, बाकी कोणाशी नाही, मला हिचा प्रॉब्लेम आहे। हिला आधी बाहेर जायला सांगा। ही मुलगी मला इथे नकोय। निघ इथून। आय सेड गेट आउट। तुझा पायगुणच वाईट आहे। आउट। मिसेस इनामदार, डॉक्टर, काय झालं? बाबा बरे आहेत ना? पेशंट आता आउट ऑफ डेंजर आहे। थँक गॉड। बघितलं साई, पायगुण चांगला आहे कमळीचा। ती आली आणि बाबा बरा झाला। हो, तसंच म्हणावं लागेल, कारण खूप मोठे ब्लॉकेजेस होते आणि नशीबच म्हणावं लागेल की एवढ्या क्रिटिकल कंडिशनमधून पेशंट सुखरूप बरा झाला। आम्ही भेटू शकतो ना त्यांना आता? हो, पण एवढे जण नको हं? थँक्यू। आई तू चल, आपण भेटू बाबांना। आय एम सॉरी आईच्या वतीने। तू प्लीज आईचं बोलणं मनावर नको घेऊ। तिनं वाटेल तसं बोलते रागात। तू इथे काय करतेस? अहो, मी आईला शोधत इथपर्यंत आलो। ती इथंच आली, अहो रिक्षातनं निघून गेली। मी जातो आता, तिला बघतो कुठं आहे ती। बरं बरं, बघ तिला आणि हॉस्टेलला घेऊन जा। मला फोन कर काही वाटलं तर, मी बाबांना बघून येतो। येतो। आई, हे आई, हा ड्रेस बघ ना। अगं हे आई, काय झालं? इकडे बघ। अगं इकडे बघ। हात हात का ठेवलायस? काढ ना। अगं अगं तुला किती लागलंय? हा, कसं लागलं? ती परत आली होती मला मारायला। आज मांजरी सारखी नख मारून गेली मला। ती मला मारून टाकणार आहे। गेली असेल आहे, हुडकू आता तिला। पापा, अरे मी काय करू आता?
कुठं हुडकू आईला? ती निघून गेली तर काय करू मी? कमळे, अगं कुठे गेली होतीस तू? काय करायचं होतं मी एकटीनं? असं निघून जातात का रिक्षातनं? का उतरलीस तू? तू की नाही एक दिवस मला खूळच लावणार आहेस बघ. कमळे, नको ग असं करू आहे. मी काय करू? तुम्ही माझ्या आईसारखे आहे की नाही? मग का उतरला तुम्ही असं रिक्षातनं? मला माझी कमळी इथं आत येताना दिसली म्हणून तिच्या मागं मागं आलो. तुम्हीच मला सांगितलं की नाही तुमची कमळी तिकडं गावाकडे आहे, मग ती इथं कशी काय असेल? तसं नाही पुरी, ती माणसं ना माझ्या कमळीला कुठं बी नेऊ शकतात पकडून. मला वाटलं का त्यांनी तिला पकडून इथंच घेऊन आले का काय, म्हणून मी तिच्या मागे मागे पळायला लागलो. मी आहे ना व आता तुमच्या संग मी आहे. मी म्हणलंय ना, विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला आणि तुमच्या कमळीला काय बी होऊ देणार नाही. चला. अरे रे, नॅपकिन आताच विसरलो. आजोबा, मी नॅपकिन घेऊन आलो हा. मग लगेच तुम्हाला जेवायला घेऊन जातो. कसला चिवट आहे. किती वेळा प्रयत्न केला ह्याला संपवण्याचा. छे, पुन्हा आपला तयार खुर्चीवर बसून. किती वेळा लाकडं मसणात गेलेली आहेत. हा आपला उठून तयार. काय दादा, हा खुश दिसतोस? काय भीती वाटते? माझी भीती वाटते? नको रे, नको घाबरू. खरंच सांगते, नको घाबरू. मी काही करणार नाहीये तुला. हा, तू तर मला चांगलं ओळखतोस. माझा आत्ता मूड नाहीये काहीच करायचा. माझा मूड बदलू पण शकतो. खरं सांगू का, मला असंही वाटू शकतं की मी तुझा असा गळा ओळून असा जीव घ्यावा असं वाटू शकतं. कामिनी, काय 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 चाललंय? काय डोकं का धरलंयस यांचं? ओरडतेस काय वहिनी? दादाचं डोकं चेपून देत होते. डोक्याला मसाज पण करत होते. किती बरं वाटतंय बघ त्याला. चेहराच सांगतोय, खूप बरं वाटतंय.